सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते मुन्ना पिंपळे मनोज बायकर्समॅन, ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने खूप सारा सायकल आहे, ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने एक टू व्हीलर बाईक आहे, तो मुन्ना पिंपळे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तयार. तर गोलंदाजी क्षेत्ररक्षकांची सांगड लागली पाहिजे. या दरम्यान अद्भुत टप्पा त्याला उडवला डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं हसते हसते गरजा रस्ते सीमारेषेच्या बाहेर सामना करतोय मुन्ना. 4 चेंडूवरती 5 धावांवरती खेळतोय मुन्ना. स्लोवर वन गुड टेक ओरे सिक्सर देख सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 धावांमध्ये वाढ 11 धावा स्कोर कारवरती. फुलटा चेंडू फटका सुरे खेळलाय, तो सुद्धा जाईल सीमारेषेच्या बाहेर. 2 चेंडू 2 षटकार 6 धावा. फलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. तिसराही चेंडू मैदानाच्या आतमध्ये मुन्नाचा वार जाईल सीमारेषेच्या पार. खणखणीत षटकार. 3 चेंडू 3 षटकार. या दरम्यान हा चेंडू आपण पाहिलं डीप कव्हरला हा चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा आता गॅप मध्ये खेळलाय मुन्नाच्या बॅट मधनं नुसते तडाके आणि तडाके चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार. मुन्ना मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक जो खेळताना पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये मुन्नानं कमालीची फलंदाजी केली. बक्षीस पात्र फेरीमधून सेमीफायनल मध्ये संघाला मुन्नाच्या फलंदाजीने पोहोचवलं. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्या मुन्नाला मिळाला. मागच्या वर्षी या मुन्नाला मॅन ऑफ द सिरीजच्या रूपानं आंबळेगावमध्ये एक टू व्हीलर बाईक मिळाली. त्याने ती प्राप्त केली स्वतःच्या मनगडाच्या जोरावरती. तो बायकर्समॅन मुन्ना पिंपळे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तयार, जो तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये घेऊन या अंदर मावळचा क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख आहे शुभम भालेराव पहिले षटक टाकण्यासाठी तयार. सेमीफायनलला सुरुवात झाली. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि मिस झाला तरी सुद्धा मुन्नाच्या बॅटला लागून षटकार. धन्यवाद. फलंदाज असू द्या गोलंदाज असू द्या मॅन ऑफ द सिरीजची अनेक पारितोषिकं भरनाथ क्रिकेट क्लब पिंपळवली संघाच्या वतीने खेळत असताना मुन्नानं मात्र पटकवली. आज गोळीतिरी संघाने त्याला खेळण्यासाठी आपल्या संघामध्ये बोलवलं आणि त्यासाठी मुन्ना मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू मात्र हवेमध्ये खेळलाय. गॅप मध्ये हा चेंडू विजय कदम खूप दूरवरती. पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुन्नाचं आक्रमण चौकार 4 धावा. मुन्ना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना जो बदल दे हर डाव का पन्ना और पन्ना उसका नाम है मुन्ना. या डावाचा पन्ना बदलताना पाहायला मिळतोय. पडझड करतोय मात्र चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर षटकार. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय सरमणे निलेश दादा वावरे, सरमणे हिरामनजी काजळे, सरमणे दादाजी वावरे हे मान्यवर नगरी सरपंच चषक स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आणि त्यांचं स्वागत होते पुन्हा एकदा एका खणखणीत चौकारानं 4 धावा फलकामध्ये 4 ने वाढ. मागच्या मॅच मध्ये सुद्धा मुन्नाने अशीच फटकेबाजी केली. या 5 चेंडूवरती मुन्नाने धावा बनवल्या 24 धावा. नॉन स्ट्राईकला दत्ता 36 चेंडू आणि 62 धावा. आज गावासाठी खेळताना पाहायला मिळतोय सौरभ. फटका तर हवेमध्ये खेळलाय. मिडविकेट
घेतला, मुन्नाचा वार जाईल सीमारेषेच्या पार, षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत झालंय खणखणीत षटकारानं मयूरचं. मुन्ना पिंपळे 18 चेंडू आणि 21 धावा. पहिला चेंडू रिव्हर्स पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 6 धावा, 15 धावांची गरज. जुना चेंडू डीप कव्हरला सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. 27 धावा स्कोर कार्ड वरती. हो, या दरम्यान फक्त कट केला कव्हर्सला. मुन्नाची ही ताकद आहे, मनगटाच्या जोरावर दिशा देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 धावा. हो, फटका हवेमध्ये खेळलाय, समोरच्या दिशेला मोठा तडाखा, सीमारेषेच्या पार, मुन्नाचं आक्रमण, षटकार. 6 धावा.